हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। एनडीए सरकारकडून गेल्या 10 वर्षात जवळपास 8 कोटी नवे रोजगार, फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्यांचं तोंड बंद केलं। मुंबई दौऱ्यात पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका। मुंबईला जागतिक आर्थिक राजधानी बनवण्याचं लक्ष्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही। 29,400 कोटींच्या रेल्वे, हायवे व बंदर प्रकल्पांचं केलं उद्घाटन। करू अजून कष्ट, जिंकून दाखवू पुन्हा महाराष्ट्र, मुख्यमंत्री शिंदेंकडून विधानसभा जिंकण्याचं पंतप्रधान मोदींना आश्वासन। तर मोदींची जिंकण्याची आणि विरोधकांची हरण्याची हॅट्रिक झाली असल्याचाही टोला। विधान परिषद निवडणुकीत मवियाची 8 मतं फुटली, कारवाई झाल्यास महायुती संधी देणार, सूत्रांची माहिती। विधानसभेला महायुती संधी मिळेल, आमदारांना शब्द दिल्याची माहिती। काँग्रेसची 7 मतं फुटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। 19 जुलैला मुंबईत प्रदेश काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक, पक्षविरोधातील भूमिका घेणाऱ्या आमदारांविरोधात कारवाईची शक्यता। पक्षातील बेईमान शोधून काढण्यासाठीच काँग्रेसनं विधान परिषद लढवली, पक्षश्रेष्ठींना अहवाल देण्यात आला असून लवकरच पक्षातील कचरा साफ होणार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं ट्विट। निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला, शरद पवार गटाचंही एकमत फुटलं। पराभवानंतर शेकापच्या जयंत पाटलांचं भाष्य, मवियासोबतच राहणार असल्याची भूमिका। पवार गटाची 11 मतं मिळाली, पण मानसिंग नाईकांचं 12वं मत मिळालं नाही, शेकापच्या जयंत पाटलांकडून खंत व्यक्त। तर काँग्रेसनेही अतिरिक्त मतांपैकी अर्धी मतं न दिल्याचं म्हणत नाराजी। काँग्रेसचे 7 आमदार आधीच फुटलेले होते, 20 ते 25 कोटी देऊन भाजपनं आमदारांना फोडलं, 2 एकर जमीन दिल्याचाही राऊतांचा सनसनाटी आरोप। आमदार होण्यासाठी 200 कोटी खर्च करावे लागले, तर कोण आमदार होईल? एका सदस्यासाठी 25 कोटी खर्च कोणी करतं का? शिरसाटांचं राऊतांना उत्तर। काँग्रेसची मतं फुटलेली तरी नार्वेकर 23 मतांपर्यंत कसे गेले? आत्मचिंतनाची बाब, नार्वेकरांच्या मागे अदृश्य शक्ती असल्याने त्यांचा विजय, उदय सामंत यांचं वक्तव्य। महायुतीला 15 अधिकची मतं, काँग्रेसची 7 मतं, ठाकरे गटाची 2 मतं फुटलीत, भाजप आमदार आशिष शेलार यांचा मोठा दावा। 7 राज्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत 13 पैकी 10 जागांवर इंडिया आघाडीची बाजी, तर भाजप 2 आणि अपक्ष 1 जागेवर विजयी। वादग्रस्त आयएस पूजा खेडकरला नगरच्या शासकीय रुग्णालयाने दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याची माहिती, शासकीय रुग्णालयाचे दस्तावेज तपासताना आढळल्या नोंदी। मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, ठिकठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी, प्रवाशांचे हाल, तर अंधेरी सबवेही तुडुंब भरल्याने वाहतुकीसाठी बंद, मुंबईला पुढील 36 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा। रायगड, रत्नागिरी, संभाजीनगर, पालघरमध्ये पावसाचा कहर, मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, रस्त्यांना नदीचं स्वरूप, वाहन चालकांची तारांबळ, तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेड कोसळल्याच्याही घटना। सोलापूरच्या खुडूसमध्ये संत ज्ञानोबांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण, तर माढ्यात मुक्ताई पालखीचं जल्लोषात स्वागत, जेसीबीच्या सहाय्याने पालखी रथावर फुलांची उधळण। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।